हा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर हे आपण सगळं व्यवस्थित बारीक करून घेऊ। ही आता पेस्ट तयार झाली। वाटण ही कढई गरम झाली। आता आपण तेल घालून घेऊ। आता याच्यात मोहरी घालून घेऊ। मोहरी फुटली की त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत। मोहरी चांगली फुटली आपली। आता आपण घालणार आहोत कढीपत्ता, कांदा 1 वाटी, आता आपण हिरवी मिरची घालून घेणार। हा थोडासा गरम मसाला आहे। आणि हे मीठ चांगलं मिरची तळून घ्या चांगली। त्यात घालणार आहोत हळद, धने पावडर आणि थोडासा अगदी थोडासा अर्धा टीस्पून घरचा काळा मसाला, हे पण अर्धा टीस्पून बडीशेप आणि 1 चमचा कसुरी मेथी। आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हा मॅश केलेला बटाटा। आणि हे 1 वाटी मस्त हिरवीगार कोथिंबीर। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ही आपली भाजी अशी झाली तयार। आपण बनवणार आहोत समोसा। आज आपण समोसा जिलेबी बनवणार आहोत। ही आपण रेसिपी सांगितलेली आहे। तर एवढा घेतला आहे गोळा, तर मी लाटून घेते। हे असा लाटून घेते, असा लांब असा लाटून घ्यायचा, गोल नाही लाटायची समोस्यासाठी पोळी। हे आता अशी लाटून तयार झाली आहे। तर आपण हिला अशी मधोमध कापून घेणार आहोत आणि कापून घेतल्यानंतर असं इथे पाणी लावणार आहोत। मी दाखवते तुम्हाला। हे पाणी असं लावायचं, असं लावल्यानंतर असं हातावर घ्यायचं हे असं, आणि हा हात असा मध्ये ठेवून अशी फोल्ड करायची अर्धा भाग पोळीचा। पाण्यामुळे लगेच सहज चिटकल्या जाते। आणि आता आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत। आता आपण याच्यात सारण भरून घेऊ। हे असं आपल्याला जशी साईज बनवायची तशी बनवू शकतो समोस्याची। आता हे सारण भरून झालेलं आहे। ह्याच्या इथं असं कडांनी पाणी लावून घ्यायचं आधी।
पाणी लावून घेतल्यानंतर असं फोल्ड करायचं. हा झाला आपला समोसा तयार. ह्याला 1-अर्धा तास फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात आणि आपल्याला वेळ जर नसेल तर आपण लगेचही तळू शकतो. मी तुम्हाला लगेच तळवताना दाखवते. हे आपलं तेल ऑलरेडी गरम आहे, तर ह्याच्यामध्ये हा समोसा तळायला ठेवते. हे आपले असे समोसे झाले तयार. आणि ही आहे आपली जिलेबी. हे असा झाला आहे आमचा ब्रेकफास्ट आज. तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.